प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. आपणा सर्वांचं स्वागत आहे आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. प्रभू येशू ख्रिस्त आज आपल्याशी काय बोलत आहे याकडे आपण विशेषतः लक्ष देण्याचा प्रयत्न करूया. आज प्रत्येक जण जे हा व्हिडिओ पाहत आहेत, आपण प्रत्येक जण आपलं अंतःकरण, आपलं मन उघडूया आणि देवाच्या वचनाचा स्वीकार आपण आपल्या अंतःकरणामध्ये करूया. प्रभू येशू ख्रिस्त हा चांगला देव आहे. तो आपली प्रार्थना विनंती ऐकणारा परमेश्वर आहे. परंतु बऱ्याचदा आपल्या प्रार्थना विनंतीचं उत्तर तुम्हाला आणि मला आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही. बऱ्याचदा प्रभू येशू ख्रिस्त आपली प्रार्थना विनंती ऐकत नाही. त्याचं कारण हे की आपली प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्तापर्यंत पोहोचत नाही. कारण आपल्यामध्ये आणि देवामध्ये एका प्रकारची आडभिंत निर्माण झालेली असते आणि ते आडभिंत आपण जे काही केलेल्या चुका आहेत, जे काही पातक केलेलं आहे, जे काही दुष्टकर्म तुम्ही आणि मी केलेले आहेत, त्यामुळे ते निर्माण झालेली असते. आणि ते आडभिंत आपल्या जीवनामधून निघून जाण्याकरिता, आपल्या सर्व प्रार्थना विनंतीचं तुम्हाला आणि मला उत्तर भेटण्याकरिता आज काय करणं गरजेचं आहे याकडे आपण विशेषतेने आपल्या जीवनामध्ये लक्ष देणार आहोत. बऱ्याचदा आपण जे दुष्ट कर्म करतो, जे वाईट कामं आपण आपल्या जीवनामध्ये करतो, त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्त तुमची आणि माझी प्रार्थना विनंती ऐकत नाही. पहा, वचन तुम्हाला आणि मला यशाया याचा पहिला अध्याय आणि याच्या 15व्या वचनामध्ये काय सांगते हे आपण पाहूया. तुम्ही हात पसरता तेव्हा मी तुमच्या पुढे डोळे झाकितो. तुम्ही कितीही विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही. तुमचे हात रक्ताने भरलेले आहेत. या ठिकाणी देवाचं वचन तुम्हाला आणि मला स्पष्टपणे सांगत आहे की आपण कितीही विनवण्या केल्या तरीही प्रभू येशू ख्रिस्त ऐकणार नाही. तो आपले कान झाकणार आहे आणि आपले डोळे देखील झाकणार आहे. कारण तुमचे आणि माझे हात हे रक्तानं भरले आहेत. रक्तानं म्हणजे पातकानं भरले आहेत. आज जे काही पातक तुम्ही आणि मी केलेलं आहे, आज जे काही दुष्ट कर्म, दुष्टपणा तुम्ही आणि मी आपल्या जीवनामध्ये करत आहोत, त्यामुळं प्रभू येशू ख्रिस्त आपली प्रार्थना विनंती ऐकत नाही. कारण आपल्या जीवनामध्ये रक्त किंवा पापाचा एक डाग लागलेला असतो. म्हणून ते डाग निघून जाण्याकरिता, ते पातक आपल्या जीवनामधून निघून जाण्याकरिता तुम्हाला आणि मला काय करायचं आहे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. वचन पुढे असंही सांगतं आपल्याला. आपण जर 16 वचन वाचतो त्या ठिकाणी असं म्हणण्यात येतं, आपणास धुवा, स्वच्छ करा, माझ्या डोळ्यापुढून आपल्या कर्माचे दुष्टपण दूर करा, दुष्टपणा करणे सोडून द्या. त्या ठिकाणी देवाचं वचन तुम्हाला आणि मला स्पष्टपणे सांगत आहे की आपणास धुवा, स्वच्छ करा. त्या देवाच्या डोळ्याच्या समोरून आपल्याला स्वतःचे जे काही दुष्टकर्म आपण करत आहोत, जे काही आपला दुष्टपणा आहे, ते तुम्हाला आणि मला करणं सोडणं फार गरजेचं आहे. आज जगामध्ये लोक पातकापासून मोकळं होण्याकरिता, आज जगामध्ये लोक स्वतःला त्या पातकापासून धुण्याकरिता वेगवेगळ्या मार्गाला जात आहेत. काही लोकांना असं वाटतं की कुठंतरी जाऊन पाण्यामध्ये जर मी गेलो तर माझ्या जीवनामध्ये मला पातकापासून मोक्ष मिळू शकतो, माझ्या जीवनामध्ये मला सर्व प्रकारच्या पातकांपासून सुटका मिळू शकते. काही लोकांना असं वाटतं की मी जर दुधाने माझ्या जीवनामध्ये आंघोळ केली तर त्याद्वारे माझ्या जीवनामध्ये मला पातकापासून मोकळीकता मिळू शकते. परंतु आज मी तुमच्या सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छितो की कुठल्याच पाण्यामध्ये आणि कुठल्याच दुधामध्ये एवढं सामर्थ्य नाही की ते तुम्हाला आणि मला शुद्ध करू शकतो. जर सामर्थ्य आहे तर ते फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या जिवंत आणि पवित्र रक्तामध्ये सामर्थ्य आहे. आणि देवाच्या रक्ताच्या द्वारेच तुम्हाला आणि मला खरी शुद्धता आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आज ते खरी शुद्धता आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करूया. त्या देवाच्या जिवंत आणि पवित्र रक्ताने स्वतःला धुण्याचा प्रयत्न करूया. त्या देवाच्या रक्ताचं स्वतःच्या जीवनावरती आपण घोषित करूया. देवाचं रक्त म्हणजे निश्चितच त्याद्वारे आपल्या जीवनामध्ये आपण स्वच्छ होणार आहोत, आपण शुद्ध होणार आहोत आणि प्रभू येशू ख्रिस्त तुमची आणि माझी प्रार्थना विनंती ऐकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आजच्या दिवसामध्ये स्वतःला धुण्याचा प्रयत्न करूया देवाच्या रक्ताने. त्या देवाचं रक्त स्वतःच्या जीवनावरती लावण्याचा प्रयत्न तुम्ही आणि मी करूया. आणि त्यासाठी देवाचा स्वीकार आपण आपल्या अंतःकरणामध्ये करण्याचा प्रयत्न करूया. जे काही दुष्टकर्म आपण आपल्या जीवनामध्ये करत आहोत, जे काही पातका आपण आपल्या जीवनामध्ये करत आहोत, आज आपल्या प्रत्येकाला आपल्या जीवनाविषयी माहिती आहे. आपल्या जीवनामध्ये आज काय गोष्टी चालू आहेत हे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. काय चुका आपण आपल्या जीवनामध्ये करत आहोत, काय दुष्ट काम आपण आपल्या जीवनामध्ये करत आहोत, हे देवाचा आत्मा तुम्हाला आणि मला दाखवून देतो. आणि ते गोष्ट तुम्हाला आणि मला सोडणं फार गरजेचं आहे. जर आपल्याला असं वाटतं की आपली प्रार्थना विनंती देवाने मान्य करावी. आज लोक भरपूरशा दिवसाचे उपास करत आहेत. आज लोक 30 दिवसाचे, 40 दिवसाचे, 50 दिवसाचे, 100 दिवसाचे उपास करत आहेत. परंतु त्यांची प्रार्थना विनंती बऱ्याच दिवसापासून मान्य व्हायला तयार नाही. त्याचं कारण आहे की दुष्टपणा सोडण्याची त्यांची इच्छा नाही, वाईट कामं सोडण्याची त्यांची इच्छा नाही, व्यसन सोडण्याची त्यांची इच्छा नाही. आणि त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये त्यांची प्रार्थना विनंती हे मान्य व्हायला तयार नाही. तुमची माझी प्रार्थना विनंती मान्य होण्याकरिता, आपल्या सर्व अडकलेल्या प्रार्थना विनंतीचं उत्तर तुम्हाला आणि मला मिळण्याकरिता तुमचा आणि माझा देवाचा नातेसंबंध मजबूत असणं फार गरजेचं आहे. त्यामध्ये जर आज भिंत असली देवाच्या आणि आपल्या नातेसंबंधाच्या मध्ये, आज जर चुकीच्या गोष्टीची आणि दुष्ट कर्माची जर भिंत असली तर आपली प्रार्थना विनंती देवापर्यंत जाणार नाही आणि देवाचा आशीर्वाद देखील आपल्यापर्यंत येणार नाही. आज ते आडभिंत आपल्या जीवनामधून काढण्यासाठी आपला जे काही दुष्टपणा तुमचा आणि माझा आहे ते करणं सोडूया. स्वतःला देवाच्या रक्ताने धुण्याचा प्रयत्न करूया. देवाच्या मागे चालण्याचा प्रयत्न करूया. देवाच्या पाठीमागे चालण्याचा प्रयत्न करूया. देवाच्या मार्गाने आपल्या जीवनामध्ये चालण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून तुमची आणि माझी प्रार्थना विनंती
हे मान्य झाल्याशिवाय राहणार नाही. आज बऱ्याचशा लोकांना आपल्या जीवनाविषयी असं वाटतं की माझी विनंती देवाने लगेच ऐकावी, माझ्या जीवनामध्ये देवाने मला लगेच आशीर्वाद द्यावा, परंतु त्यांना आपले चुकीचे कामं सोडण्याची इच्छा नाही, त्यांना आपले चुकीचे मार्ग सोडण्याची इच्छा नाही. आणि त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये त्यांची प्रार्थना विनंती देवाला त्यांची प्रार्थना विनंती मान्य व्हायला तयार नाही. तुमच्या माझ्या जीवनाकरिता देवाने आपली प्रार्थना विनंती ऐकावी यासाठी तुम्हाला आणि मला प्रयत्न करावा लागणार आहे. यासाठी तुम्हाला आणि मला स्वतःला स्वच्छ शुद्ध राखावं लागणार आहे. यासाठी तुम्हाला आणि मला देवाच्या पाठीमागे चालणारे बनणं फार गरजेचं आहे. आजच्या दिवसामध्ये हे प्रयत्न आपल्या जीवनामध्ये करूया. जे काय आपण चुकीचे कामं आपल्या जीवनामध्ये केलेली आहेत, जे काय आपण दुष्टपणा आपल्या जीवनामध्ये करत आहोत, ते सोडून देण्याचा प्रयत्न करूया आणि देवाच्या पाठीमागे चालण्याचा प्रयत्न करूया. देवाच्या मागे चालण्याचा प्रयत्न करूया. देवाच्या वचनाच्या अनुसार आपल्या जीवनामध्ये चालण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे निश्चितच तुमची आणि माझी प्रार्थना विनंती हे मान्य झाल्याशिवाय राहणार नाही आणि देवाच्या आणि आपल्या नातेसंबंधाच्या मधली ते आडभिंत आज पडल्याशिवाय राहणार नाही. देवाच्या मागे चालण्याचा प्रयत्न करूया. देवाच्या वचनाच्या मागे चालण्याचा प्रयत्न करूया. स्वतःला शुद्ध आणि पवित्र राखण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे निश्चितच ते आडभिंत आज पडणार आहे आणि आपली प्रार्थना विनंती हे देवापर्यंत पोहोचणार आहे आणि आशीर्वाद तुम्हाला आणि मला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. देव बाप करो त्या वचनांद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वाद प्राप्त हो. आमेन.